पारंपरिक सजावट की मॉडर्न सजावट? गावाकडचे जे गणपती असतात ना तिथे त्यांनी व्हिडिओज पाठवलेत. म्हणजे मी प्रत्यक्ष कधी अनुभवलं नाही, पण व्हिडिओ बघितल्यानंतर असं वाटतं की आपण आता तिथे असायला पाहिजे होतं म्हणून. लहान बाप्पाची मूर्ती की मोठ्या बाप्पाची मूर्ती? अगं बाप्पा हा बाप्पा आहे त्याच्यामुळे. हाय, मी अनुक्षा. आज मी आले लक्ष्मी निवास मालिकेच्या सेटवर आणि आज माझ्यासोबत आहे पल्लवी ताई. पल्लवी ताई कशी आहे? मस्त. आता जसं की मालिकेमध्ये बाप्पाचं आगमन होतंय, काय सांगशील? खरं तर आमचं काहीच शूट झालेलं नाही आहे आणि आमची तयारीसुद्धा नाही आहे. त्याच्यामुळे आमच्याकडे मूर्ती गणपतीची आलेली आहे, शूटसाठी आली आहे, पण आम्ही त्याचं अजून घरात आगमन केलेलं नाही आहे. त्याच्यामुळे बघूया आता काय पद्धतीने सीन्स लिहून येतात. त्यामुळे गणपती म्हटल्यानंतर मजाच असते. पण तुझ्या घरी बाप्पा येतात? नाही, घरी नसतात, पण माझ्या मामाकडे असतो, माझ्या नवऱ्याच्या मामांकडे असतो आणि काकांकडे असतो. त्याच्यामुळे घरचेच गणपती झाले. ते फक्त एवढंच की गणपती आपल्या घरात नाही आहे, आपल्याला तिथे जायचं एवढंच. आणि लहानपणीची अशी एखादी आठवण वगैरे भावंडांसोबत केलेली? खूपच छान. आम्ही मामाकडे जेव्हा गणपती असायचं तेव्हा आम्ही शाळेत होतो तेव्हा, त्यामुळे भरपूर सुट्ट्या असायच्या आणि अभ्यास माझं कसं असायचं की मामाकडे जायचं आहे म्हटल्यानंतर जो काही होमवर्क दिलेला आहे तो पहिल्या 1-2 दिवसात सगळा पूर्ण करायचा सुट्टीचा अभ्यास आणि मग उरलेले सगळे दिवस आपल्याला मामाकडे मजा करायचे. त्यामुळे आम्ही जागरणं करायचो. गणपतीची एकतर सजावट आणण्यापासून ते सजावट करण्यापर्यंत मामीला मोदक करण्यात मदत करायला आणि सगळ्यातच आम्ही एकदम एक्साइटमेंट असायची आमची. जागरण करायचो, पत्ते खेळायचो, त्यानंतर आरती पण इतकी धमाल असायची आमची सगळ्यांची, मजा यायची. म्हणजे त्या आठवणी अजूनही ताज्याच आहेत. कारण की आता मी नाही का बाप्पा विशेष एक रॅपिड फायर खेळणार आहे. तर तुला काही प्रश्न असतील दिस ऑर दॅट टाईप, तर तू फक्त त्याची उत्तरं द्यायची, ठीक आहे? तर पहिला आहे उकडीचे मोदक की तळलेले मोदक? उकडीचे मोदक. घरगुती गणपती की मंडळाचे गणपती? घरगुती गणपती. पारंपरिक सजावट की मॉडर्न सजावट? पारंपरिक. त्यानंतर गणपतीत भजन की डीजे? भजन. त्यात एक माहोल तयार होतो आणि स्पेशली गावात जी आरती आणि सगळे हे करतात, तबला आणि काय सगळंच त्यांची तयारी असते. पूर्ण हॉल आणि रूम भरलेली असते आणि त्यांची मजा येते. माझ्या सासरी म्हणजे गावाकडचे जे गणपती असतात ना तिथे त्यांनी व्हिडिओज पाठवलेत. म्हणजे मी प्रत्यक्ष कधी अनुभवलं नाही, पण व्हिडिओ बघितल्यानंतर असं वाटतं की आपण आता तिथे असायला पाहिजे होतं म्हणून. कोकणात रत्नागिरीमध्ये. हो. कोकणात एक गणपती म्हणजे तो एक वेगळाच असतं माहोल तिथे. हो. तर ताई पुढचा प्रश्न आहे विसर्जन मिरवणूक की शांत विसर्जन? नाही, मिरवणूक मजा येते. हां. हो, शांत नाही, आवाज झालाच पाहिजे थोडा तरी. लहान बाप्पाची मूर्ती की मोठ्या बाप्पाची मूर्ती? अगं बाप्पा हा बाप्पा आहे त्याच्यामुळे दोन्ही छानच. म्हणजे बाप्पाच्या किंवा गणेशोत्सवमध्ये जास्त मजा मित्रमैत्रिणींसोबत की कुटुंबासोबत? कुटुंबासोबत. म्हणजे असं नाही की त्यांना काही दुजाभाव नाही, पण मुळात नातेवाईकांना आपण खूपच क्वचित भेटतो. मित्रमैत्रिणींना आपण ना जास्त फोन कॉल्सवरती बोलतो त्यांच्याशी किंवा त्यांच्या संपर्कात असतो आपण, येणं जाणं कधीतरी होतं आपलं. पण मला तरी असं वाटतं की नातेवाईकांशी फार कमी कॉन्टॅक्ट होतो आणि अशाच वेळेला आपण घरगुती गणपतींना जातो तेव्हाच भेट होते. त्यामुळे प्रेफरन्स द्यायला गेलं तर घरगुती, अदरवाईज दोन्ही आवडतात. आणि मकर की फुलांचं डेकोरेशन? फुलांचं छान वाटतं. आता फुलं खूप महाग झाली आहेत, पण तरी फुलांचं दिसतं छान, नॅचरल. आणि थर्माकॉलचं उगाचच ते पोल्युशन होतं आणि आता वापरायचं बंदी पण केली आहे, त्यामुळे फुलांचं छान. आता जसं की आपल्या इंडस्ट्रीमध्ये कुटुंबाव्यतिरिक्त कोणाच्या घरी जातेस का तू म्हणजे बाप्पाचं दर्शन? इंडस्ट्रीत? हो, इंडस्ट्रीत. मी एकदा सुप्रियाताईकडे गेले होते, पाठारे. कांचनताईंकडे जाऊन आले, म्हणजे पूर्वा गोखलेची आई. आणि बस मला वाटतं बाकी कोणाकडे मी गेलेच नाही आहे. सो ना एक शेवटचा प्रश्न असा आहे की आपण जो बाप्पासाठी प्रसाद वगैरे बनवतो ना, तर तो एक प्रसादाची क्विक रेसिपी तुला सांगायची आहे. प्रसादाचा शिरा. सव्वा मापाचं जर हे घेतलं तर साजूक तूप जरा घेतलं ना तर ते थोडं कमी लागतं, कारण नाहीतर खूप तूप सुटतं प्रसादाला. तर एक पेला समजा एक भांडंभर आपण हे घेतलं, रवा घेतला भरून, तर त्याला आधी तेवढंच तूप घालायचं, पण थोडंसं साजूक तूप असतं त्यामुळे एक पाऊण भांडं तूप घालायचं त्याच्यामध्ये किंवा एक भांडं तूप घालायचं. तो ते तूप जरासं गरम झालं किंवा त्याच्यामध्ये तो रवा भाजायचा
तो खमंग भाजायचा, बाहेरपर्यंत वास त्याचा सुवास आला पाहिजे. आणि तो भाजून झाला की मग त्याच्यामध्ये गरम दूध, तेवढ्याच त्याच्यात तिप्पट लागतं दूध, कारण दूध जास्त लागतं. मग ते दूध त्याच्यामध्ये गरम गरम उकळतं दूध घालायचं रवा भाजून झाल्यानंतर. आणि मग त्याच्यानंतर मग तेवढीच एक भांडभर साखर घालायची, वेलचीची पूड घालायची आणि झाकण ठेवायचं आणि तुळशीचं पान घालायचं की प्रसाद तयार. खूप छान. मला सांग ना, आता बाप्पा आलेत आणि आता बाप्पाच्या शुभेच्छा तुला द्यायच्या असतील तुझ्या शब्दात, तर काय बोलशील? सगळ्यांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि गणपती बाप्पाकडे एकच प्रार्थना करा की आपल्याला खूप पैसे हवे आहेत किंवा मला खूप काम हवं आहे असं न मागता छान हेल्दी आयुष्य द्या आणि आनंदी ठेवा आणि सद्सद विवेकबुद्धी जागृत ठेवा. हे एकच मागणं, एक म्हणजे एकात तीन अशी मागणी हीच कायम मी तरी करते. त्यामुळे मी तुम्हाला सुद्धा असंच सांगते की आपण बाकीचं मागायची गरज नाही आहे. देव बघत असतो कोणाला किती पाहिजे, ते त्याच्या मर्जीप्रमाणे तो देत असतो. त्यामुळे आपण फक्त सशक्त, आपल्याला ताकद द्यायला पाहिजे देवानी की पुढची कामं करायला आपण सज्ज असलं पाहिजे, तेवढंच. ठीक आहे, थँक्यू सो मच आई. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.